राज्यात आज मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीकडे राज्यासह देशाचं लक्ष असणार आहे. 2.5 वर्षापूर्वी राज्यात झालेल्या राजकीय गोंधळानंतर आता राज्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जातात याची उत्सुकता सर्वांनाच आहे. दरम्यान एक्झिट पोल्सनुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने या एक्झिट पोल्सवर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. तसंच राज्यात महाविकास आघाडीच्या 160 जागा निवडून येतील असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. संजय राऊत म्हणाले, लोकसभेला महाविकास आघाडीला 10 जागाही मिळणार नाही असं म्हटलं जात होतं, पण आम्हाला 31 जागा मिळाल्या. सर्वेची अशी की तशी आम्ही काल एकत्र बसलो. महाराष्ट्रातील मतदान आणि मतदाराचा कौल या संदर्भात जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई यांच्यात चर्चा झाली. 160 जागा आम्ही सहज जिंकतोय. हे एक्झिट पोल सर्वे कोणी आणि कसे केले? कसले हे एक्झिट पोल? आम्ही 26 तारखेला सरकार बनवतोय. एक्झिट पोल्सवर आमचा अजिबात विश्वास नाही. सरकार अधिक मजबूत करायचं असेल तिथे लहान पक्ष आणि अपक्ष येतात, पण आमच्याबरोबर शेतकरी कामगार वर्गाचे नेते, समाजवादी, डावे पक्षाचे आमदार येतील. अपक्ष उमेदवारांनीही पाठिंब्याची इच्छा व्यक्त केली आहे असंही ते म्हणाले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उशाला नोटाचे बंडल घेऊन झोपतात, त्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. गादीतही पैसे टाकून ठेवतात. त्यांनी अपक्षांना 50 ते 100 कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली. याचा अर्थ आम्ही जिंकतोय हे तुमच्या सर्वेवाल्यांना सांगा. त्यांना जिंकण्याची एवढी अपेक्षा असती तर त्यांनी आत्तापासून थैल्या पाठवल्या नसत्या लहान पक्ष आणि अपक्षांना, असंही ते म्हणाले. मतदानात अचानक वाढ होते. कुठे 4% वाढतात तर हरियाणात 6% वाढ. लोकसभेलाही मतदानात वाढ झाली. हा खेळ काय आहे याबाबत निवडणूक आयोगाने मार्गदर्शन करावं. 2-4% आधारावर भाजपाच्या जागा कशा वाढतात? हा खेळ आहे. याबाबत महाराष्ट्राला सांगावं असंही ते म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे लोकशाहीला मानणारे नेते आहेत. त्यांचे 50-60 आमदार निवडून आले आणि आम्हाला त्यांची गरज लागली तर आम्ही नक्कीच त्यांचा पाठिंबा घेऊ. महाराष्ट्रातील ते महत्त्वाचे नेते आहेत. आम्ही नक्की त्यांचा विचार करू. लोकसभेलाही आम्ही प्रयत्न केला, विधानसभेसाठीही प्रयत्न केला. आमची सत्ता येते, त्यामुळे आंबेडकर आमच्यासोबत येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपाचा हा डाव आहे. त्यांनी आम्हाला सरकार बनवण्यासाठी फार कमी वेळ दिला आहे. उद्या निकाल लागेल. 24-25 तारखेला आमदार मुंबईत पोहोचतील. तिन्ही विधिमंडळ पक्षांच्या बैठका होतील. विधिमंडळ पक्षाचे नेते ठरवले जातील. सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल. राजभवनाच्या शाखा आहेत. कारभार भाजपाचा असल्याने अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जाईल. आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी ते अडथळे आणतील. आम्ही सर्व अडथळे पार करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करून सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही असंही ते म्हणाले. आम्ही असं ठरवलंय की आमच्या आमदारांना मुंबईत आणणंच गरजेचं आहे. ग्रामीण भागातील नवीन आमदारांचे मुंबईत निवासस्थान नाही. ग्रामीण भागातून नवीन आमदार मुंबईत राहणार कुठे? त्यांच्या निवासस्थानाबाबत कालच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.